अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार. श्री स्वामी शक्ती या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. बघा, श्रावण महिना चालू झाला आहे. हा महिना अतिशय पवित्र मानला गेला आहे. तर या श्रावण महिन्यामध्ये कोणी किती पण या 5 ते 6 वस्तू आहेत त्या कधीही कोणाला श्रावण महिन्यामध्ये अजिबात देऊ नका. भले कोणी कितीही मागू देत तरी आपल्याला या महिन्यात द्यायचं नाही आहे. तर बघा, नाहीतर आपल्या घरात गरिबी, दारिद्र्य, दुःख, अडचणी हे ओढवू शकतं. म्हणजेच या वस्तू दिल्यामुळे आपल्या घरातलं सुख, आनंद जे आहे ते दुसरीकडे जातं. आपल्याला आपल्या कष्टाचं फळ मिळत नाही. तर त्यामुळे काही पवित्र दिवशी काही गोष्टी कोणाला देणं टाळलं पाहिजे. यासोबतच श्रावण महिन्यात काही गोष्टी ज्या आहेत त्या खाल्ल्या नाही पाहिजेत. मांसाहार वगैरे आलंच, पण त्याशिवाय सुद्धा शाकाहारी अशा काही वस्तू आहेत त्या खाल्ल्यामुळे त्याचा वाईट गोष्टींवर परिणाम होतो. बघा, पैसे कमवण्यासाठी प्रत्येकजण आपण कष्ट करत असतो आणि पैसा कधी पण असं चालून येत नाही. आपल्याला जर पैसा पाहिजे असेल तर कष्ट करावेच लागतात. आणि मग खूप लोकांकडे लोक त्यांच्या कष्टामधून वर आलेले असतात आणि मग त्यांना आनंदाचे दिवस आलेले असतात. पण बघा, बरेचसे लोक असतात की त्यांना त्यांचं चांगलं झालेलं बघवत नाही. त्यांना फक्त समोरच्याचं ऐश्वर्य दिसतं. त्यांच्याकडे हे आहे, ते आहे, एवढं घर आहे, कार आहे, हे त्यांना दिसतं. पण त्यांनी किती कष्ट घेतले आहेत खरं तर हे त्यांना दिसत नाही. मान्य आहे की नशिबाची पण साथ लागते. मग नशिबाची साथ तेव्हाच मिळते जेव्हा आपण काही सेवा करतो. अमुक एक शुभ दिवशी आपण काही गोष्टी नियमाने करत असतो. तर तेव्हाच आपल्याला कष्टासोबत नशिबाची साथ मिळत असते. तर बघा, श्रावण महिना हा अतिशय पवित्र आहे. यामुळे या महिन्यामध्ये आपल्या हातून काही चुका होऊ द्यायच्या नाहीत. काही करताना आपल्याला पूर्ण विचारपूर्वक करायचे आहे. अतिशय हा पवित्र महिना असल्यामुळे महादेवांना म्हणजे महादेवांचा जो प्रभाव आहे हे सर्वत्र जास्त प्रमाणात असतो. आणि यात जर काही चुका झाला तर मग त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावेच लागतात. बरेचसे लोक सूर्यास्तानंतर 6-6:30 नंतर काही वस्तू आपल्याकडे मागतात आणि आपण सुद्धा मदत म्हणून देऊ शकतो. कारण एकीकडे आपणच म्हणतो की मदत सुद्धा केली पाहिजे, मदतीला हात पुढे केलाच पाहिजे. पण बघा, काही गोष्टी ना त्या टाळता येण्यासारख्या असतात किंवा त्या काही वेळेस नाही दिल्या तरी पण चालतात. आपण त्यामागचं कारण जाणून घेतलं ना तर नक्कीच तुम्हाला त्याचं कारण पटेल आणि त्या तुम्ही अंमलात आणाल. त्यामुळे चुकून पण या गोष्टी मी तुम्हाला सांगते त्या संध्याकाळी तर अजिबात कोणाला द्यायचंच नाही आहे. तर या श्रावण महिन्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, पहिली वस्तू म्हणजे भगवान शिवांचे म्हणजे भोलेनाथांची, महादेवांची जे आपण पूजेचं सामान असतं ते कोणत्याही पूजेचं सामान असेल. मग आता सोमवारी ठीक आहे, सोमवार कोणाला तरी काहीतरी पूजेचं सामान लागते. कोणाला बेलपान लागतं. मग कोण तर आपले शेजारचे येऊन म्हणतात की अगं मी बेलपान आणायचे विसरले तर मला देतेस का? तर आणायचे विसरून गेले, देते का गं मला? अगं मी आणायची विसरली. पहिली गोष्ट म्हणजे आपण जे पूजेचं सामान वापरतो ना, कधी पण देवाचं जे पण मंदिरामध्ये किंवा घरी, ते आपल्या स्वतःच्या पैशाचं असावं. कधी पण ते दुसऱ्याचं नसावं. 2 रुपयाची का गोष्ट असू द्या. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे महादेवांच्या पूजेचं सामान ते या श्रावण महिन्यामध्ये कोणाला देऊ नका. मग ते तुम्ही त्यांना सांगू शकता की मला देणं योग्य वाटत नाही किंवा तुम्ही पण कोणाकडे मागू नका. आज तुमच्याकडे नाहीये, उद्या घेऊन या, चालेल. पण ते वस्तू उधार आणून मग ते महादेवांना व्हायचे. मग दूध असेल, दूध पण आपण स्वतःच्या पैशाने आणायचं. मग दूध संपलं शेजाऱ्यांकडून आपण आणून घेऊन येऊ, बरोबर? तर ते चुकीचं आहे. कारण बघा, कोणाकडून तरी वस्तू उधार आणून मग आपण त्या देवासाठी वापरतो. हे तुम्हाला तरी पटतंय का? एकदा विचार करा. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे श्रावणामध्ये दूध आणि दुधाचे पदार्थ सोबतच तूप, त्याच्यानंतर हळद या माता लक्ष्मीच्या ज्या प्रतीक आहेत त्या वस्तू कधी पण कोणाकडून उसणं आणू नये, कोणाला देऊ नये. बघा, माता लक्ष्मीला आकर्षित करणाऱ्या काही वस्तू असतात, जसं की लवंग, त्यानंतर वेलची, आपण इलायची सुद्धा म्हणतो. तर त्यानंतर हळकुंड, हळद या गोष्टी ज्या आहेत, तूप सुद्धा, दुधाचे पदार्थ, तर या ज्या काही गोष्टी आहेत त्या माता लक्ष्मीला आकर्षित करतात. तर या दिवशी जर आपण या अशा पवित्र महिन्यामध्ये कोणाला जर उधार दिला किंवा कोणाकडे आपण मागितलं तर आपल्या घरातील सुख समृद्धी निघून जाते. त्यामुळे नक्कीच तुमच्या घरात तुम्हाला या गोष्टीचं पालन करायचं आहे. यानंतर बघा, आपलं घड्याळ जे आहे ते कोणाला देऊ नये. यानंतर श्रावण महिन्यामध्ये बघा, काळे कपडे दान करायचं नाही आहे, नाहीतर अघटित घटना घडतात. आणि आपले स्वतःचे जे कपडे आहेत ते इतरांना तुम्ही वापरायला देऊ नका. पांढरे कपडे तर बिलकुल द्यायचे नाहीत. यामुळे आपल्या वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा याचा वाईट परिणाम होतो. यानंतर श्रावणामध्ये कोणत्याही गाईला किंवा कोणत्याही प्राण्याला समजा ते दारामध्ये आलं तर त्यांना काहीतरी खायला नक्की द्या. जे आपल्या घरामध्ये असेल, पाणी द्या, काहीही द्या. आता दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, पैसे उधार देऊ नका. जे बरेच लोक करतात. आपल्याला काय वाटतं की ठीक आहे, समोरच्याची गरज आहे,
आपण देतो, पण हे अत्यंत चुकीचं आहे. श्रावण महिन्यामध्ये पैसे कोणाला उधार देऊ नका. पैसे हे लक्ष्मी स्वरूप असतात. आपण आपल्या कष्टाने कमवलेले कोणाला दुसऱ्याला देतोय, त्याची वेळ बघा, गरज बघा काय आहे. समजा काही तर दवाखान्याचं किंवा हॉस्पिटलायझेशनचं वगैरे आहे, त्यावेळेस देणं ठीक आहे. आपण एक माणुसकी म्हणून देतो. पण कधी-कधी बघा बघितलं असेल ना, आपल्याला आजूबाजूला असे काही लोक असतात, त्यांना मागण्याची सवय असते. 500 दे, 1000 दे वगैरे मित्र-मैत्रिणीमध्ये सुद्धा चालतं. पण ही चूक करू नका. याचा अर्थ असा नाही म्हणजे ह्याचा अर्थ असा असतो, आपण आपल्या लक्ष्मीची किंमत करत नाही. कळालं? तर त्यामुळे ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. यानंतर सौभाग्यवती स्त्रियांनी आपल्या सौभाग्याचे अलंकार म्हणजे जोडवे, मंगळसूत्र, बांगड्या, सिंदूर हे देवाणघेव करू नका. आपल्या चांगल्या मनाने आपण करतो, पण बघा त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगायला लागतात. तर या काही गोष्टी आहेत. यातल्या कितीशा गोष्टी आपण म्हणून की हे असं थोडी असतं, पण नाही. याचं कुठे ना कुठेतरी आपला परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो. आपण ज्या वस्तू वापरतो ना आपल्या रोजच्या जीवनामध्ये, त्याचा काहीतरी सकारात्मक, नकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो. म्हणून या गोष्टींची नक्की काळजी घ्या. आता बघा, श्रावणामध्ये काय खायचं, काय नाही खायचं, मी आधीही सांगितले. सगळ्यात पहिले तर श्रावण हा पवित्र महिना असल्यामुळे यामध्ये आपण नॉनव्हेज खात नाही, मांसाहार करत नाही. यामागचं सायंटिफिकली कारण पण सांगितलं. एक तर कारण झालं की आपण देवाचं सेवा करत असतो. देवाचा महिना असल्यामुळे आपण या गोष्टी चुकीच्या गोष्टी करायच्या नसतात. दुसरी गोष्ट म्हणजे श्रावण महिन्यामध्ये सगळीकडे पालापाचोळा आलेला असतो, म्हणजे पाऊस भरपूर पडलेला असतो. त्यामुळे ते समजा चिकन मटन वगैरे आपण खातो, तर त्या प्राण्यांना सुद्धा या पावसाळ्यामध्ये बरेच आजार झालेले असतात. त्यामुळे त्यांना झालेले आजार त्याचा आपल्या शरीरावर सुद्धा परिणाम होतो. म्हणून मांसाहार, त्यानंतर माशांचा सुद्धा या दिवसांमध्ये प्रजननाचा काळ असतो, म्हणून ते मासे खाऊ नये. तर त्याचं सायंटिफिक रिझन आहे. यासोबतच बघा, श्रावण महिन्यामध्ये पालेभाज्या खाऊ नये, कारण बघा पालेभाज्यांवर बॅक्टेरिया किंवा किड्यांची वाढ जी आहे ती वेगाने पसरते. म्हणून या श्रावण महिन्यामध्ये शक्यतो पालेभाज्या ज्या आहेत तर त्या खात नाहीत. त्यासोबतच पालक, मेथी, लाल भाजी, त्यानंतर वांगी, कोबी, फ्लावर यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये किडे जे आहेत त्यांची वाढ होत असते. तर त्यामुळे ते आपल्या शरीराला सुद्धा पचायला अवघड असतं, शरीराला त्रास होतो. म्हणून तुम्हाला या काही गोष्टी आहेत तर या श्रावण महिन्यामध्ये खायच्या नाहीत. म्हणून आपण श्रावण महिन्यामध्ये बघा तळलेले पदार्थ वगैरे खातो, डाळी वगैरे ज्या आहेत त्या आपण खाऊ शकतो. तर बघा, श्रावण महिन्यामध्ये कुठल्या वस्तू आपल्याला कोणाला द्यायच्या नाही आहेत, यासोबत कुठल्या वस्तू खाणं टाळलं पाहिजे, ही अतिशय महत्त्वाची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवली. तर आजच्यासाठी इतकंच. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.